पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत. नमस्कार, मी वर्षा. तुमच्या घरात एखाद्याला सतत सर्दी, खोकला किंवा ताप होत असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पावसाळ्यात फक्त औषधावर अवलंबून न राहता आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या काही साध्या गोष्टींचा योग्य वापर केला तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो आणि वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होऊ शकते. या प्रत्येक टिप्स सोप्या, घरच्या घरी करता येण्यासारख्या आणि संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त आहेत. 1. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. पावसाळ्यात सकाळी उठल्यावर थंड पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी प्यायल्याने घसा उबदार राहण्यास मदत होते. शरीरातील चयापचय सुरळीत राहते आणि पचनक्रियेलाही मदत मिळते. कोमट पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे सर्दी आणि घशातील किरकिर कमी होण्यास मदत होते. ही सवय रोज लावल्यास पावसाळ्यात शरीर अधिक तंदुरुस्त राहण्यास मदत होते. आल्याचा नियमित वापर करा. आल्यामध्ये नैसर्गिक दाहशामक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. चहा, काढा किंवा भाजीत थोडेसे आले वापरल्याने घसा मोकळा राहण्यास मदत होते. पचन सुधारण्यासही त्याचा उपयोग होतो. पावसाळ्यात होणाऱ्या थंडीचा त्रास कमी करण्यासाठी आले उपयुक्त मानले जाते. तुळशीची पाने आहारात समाविष्ट करा. तुळशीमध्ये अनेक उपयुक्त वनस्पती घटक असतात. तुळशीचीही काही पाने चहामध्ये किंवा काढ्यामध्ये वापरल्याने घशाला आराम मिळतो. शरीराची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी तुळस उपयुक्त मानली जाते. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्यामुळे तुळशीचा नियमित वापर फायदेशीर ठरू शकतो. हळदीच्या दुधाचा योग्य वापर करा. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर हळद घालून पिण्याची सवय अनेक घरांमध्ये असते. हळदीतील कर्क्युमिन शरीरातील दाह कमी करण्यास मदत करते. घशातील अस्वस्थता कमी होण्यासही मदत मिळते. शरीराला ऊब मिळते आणि विश्रांतीही चांगली मिळते. मात्र हळदीचे प्रमाण मर्यादित ठेवावे. लसूण जेवणात नियमित वापरा. लसणामध्ये शरीरासाठी उपयुक्त संयुगे असतात. डाळ, भाजी किंवा आमटीमध्ये लसूण वापरल्याने चव तर वाढतेच, पण आरोग्यालाही याचा फायदा होतो. पावसाळ्यात संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आणि संतुलित आहारात लसूण उपयुक्त मानला जातो. पचन सुधारण्यासाठीही मदत होते. गरम पाणी. गरम आणि ताजे अन्नच खा. पावसाळ्यात बराच वेळ बाहेर ठेवलेले किंवा वारंवार गरम केलेले अन्न टाळणे चांगले. ताजे शिजवलेले अन्न खाल्ल्याने जंतूंचा धोका कमी होण्यास मदत होते. गरम अन्न शरीराला ऊब देण्यासही मदत करते. पचन व्यवस्थित राहते आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता कमी होते. शक्यतो प्रत्येक जेवण ताजेच बनवा. काढा मर्यादित प्रमाणात घ्या. तुळस, आले, दालचिनी, मिरी आणि थोडी हळद वापरून तयार केलेला काढा पावसाळ्यात उपयुक्त ठरतो. घशातील त्रास कमी करण्यास मदत मिळते. मात्र दिवसातून वारंवार काढा पिणे योग्य नाही. जास्त प्रमाणात घेतल्यास काहींना पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार आणि मर्यादित प्रमाणातच याचा वापर करा. व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खा. आवळा, लिंबू, संत्री किंवा इतर हंगामी फळांचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन सी हे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे पोषक द्रव्य आहे. नियमित फळे खाल्ल्याने शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे संसर्गाचा सामना करण्यास मदत होऊ शकते. शक्यतो ताजी आणि स्वच्छ फळे खा. मसाल्यांचा संतुलित वापर करा. जिरे, धने, मिरी, दालचिनी आणि लवंग यासारखे मसाले योग्य प्रमाणात वापरल्याने जेवण पौष्टिक आणि चवदार बनते. हे मसाले पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. पावसाळ्यात जड अन्नामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी ते उपयोगी ठरतात. मात्र अति तिखट किंवा मसालेदार अन्न टाळणे अधिक योग्य ठरते. पुरेसे पाणी प्या. पावसाळ्यात तहान कमी लागते म्हणून अनेक जण पाणी कमी पितात, पण शरीराला पुरेसे पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विविध प्रक्रिया सुरळीत चालतात. घसा आणि श्वसनमार्ग ओलसर राहण्यास मदत होते. दिवसभराचा नियमाने अंतराने पाणी पिण्याची सवय लावा. बाहेरचे अन्न शक्यतो टाळा. पावसाळ्यात रस्त्यावरील अन्नांमध्ये जंतू संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे घरचे स्वच्छ आणि ताजे अन्न खाणे अधिक सुरक्षित ठरते. दूषित अन्नामुळे पोटाचे विकार झाल्यास शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते. स्वच्छ स्वयंपाकघर आणि स्वच्छ भांडी वापरणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष काळजी घ्या. पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे लक्ष द्या. कितीही घरगुती उपाय केले तरी शरीराला विश्रांती मिळाली नाही तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. रोज पुरेशी झोप घेणे, भाज्या, डाळी, फळे आणि प्रथिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरातील योग्य सवयी आणि संतुलित जीवनशैली याचा एकत्रित परिणाम अधिक चांगला दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत मिळते. मधाचा योग्य आणि मर्यादित वापर करा. कोमट पाण्यात किंवा कोमट हर्बल पेयामध्ये थोडासा मध मिसळून घेतल्यास घशातील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
मधामध्ये नैसर्गिक गुणधर्म असल्यामुळे हलका खोकला आणि घशातील अस्वस्थता कमी करण्यास काही लोकांना फायदा होतो. मात्र मध कधीही उकळत्या पाण्यात मिसळू नका, त्यामुळे त्याचे गुणधर्म कमी होतात. तसेच 1 वर्षाखालील बाळांना मध देऊ नये. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास मध पावसाळ्यात उपयुक्त ठरतो. हंगामी भाज्या आणि गरम सूप आहारात समाविष्ट करा. पावसाळ्यात पालक, मेथी, दुधी भोपळा, गाजर, बीट आणि इतर ताज्या भाज्यांपासून बनवलेले गरम सूप शरीराला आवश्यक पोषक घटक देण्यास मदत करते. गरम सूपमुळे शरीराला ऊब मिळते आणि पचनक्रिया हलकी राहते. भाज्यांमधील जीवनसत्त्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात. पॅकेज सूपपेक्षा घरच्या घरी बनवलेले ताजे सूप अधिक फायदेशीर ठरते. संध्याकाळच्या वेळेस हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. पावसाळ्यात ओलावा वाढल्यामुळे स्वयंपाकघरातील फडके, चॉपिंग बोर्ड, भांडी आणि मसाल्यांचे डबे लवकर ओलसर होतात. त्यामुळे जंतू आणि बुरशी वाढण्याचा धोका वाढतो. स्वयंपाकघर रोज स्वच्छ आणि कोरडे ठेवणे, भाज्या आणि फळे नीट धुणे, तसेच पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ स्वयंपाकघरामुळे अनेक संसर्गजन्य आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते. निरोगी राहण्याची सुरुवात नेहमी स्वच्छ स्वयंपाकघरापासूनच होते. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे सर्व घरगुती उपाय आरोग्य टिकवण्यासाठी आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त सवयी आहेत. पण ताप सतत राहणे, श्वास घेण्यात त्रास होणे, तीव्र खोकला किंवा प्रकृती जास्त बिघडणे अशी लक्षणे दिसल्यास स्वतःच उपचार करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार, स्वच्छता आणि नियमित दिनचर्या हीच पावसाळ्यात निरोगी राहण्याची खरी गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.